तर आज बनवूया मुहाच्या फळांची भाजी। या मुहाच्या फळांना मुहदोडे किंवा मोहटे देखील म्हटलं जातं। ही भाजी चवीला खूपच छान लागते। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हे फळ पहा, हे मुहाचे फळ आहे। या मुहाच्या फळाची भाजी केली जाते आणि याच्या आतमध्ये असलेल्या बीचे तेलही काढले जाते, जे खाण्यासाठी वापरतात। आता हे मुहाचे फळ आपण सोलून घेऊया। हे फळ सोलायच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचं। या फळाला खूप चीक असतो, तो हाताला लागतो, म्हणून तेल लावलं की चीक हाताला लागत नाही। सगळी फळं आपण सोलून घेऊ। या फळाची सालं न काढता ही भाजी केली जाते, पण सालं न काढता भाजी केली तर भाजी थोडी अशी तुरट लागते, म्हणून मी इथे सालं काढून घेणार आहे। सगळी फळं आपण सोलून घेऊ। एक मोहटा मी तुम्हाला कापूनही दाखवते। मोहट्याच्या आतमधली बी आपण घेणार नाही, फक्त मोहट्याचं फळ आपण घेणार आहोत। ही जी सफेद रंगाची बी आहे ती कवळी बी आहे आणि ही बदामी रंगाची बी वजलेली आहे। या बदामी रंगाच्या बीपासूनच तेल काढलं जातं। सगळे मोहटे आपण याच पद्धतीने साफ करून घेऊया आणि बारीक बारीक असं कापून घेऊ। तर पहा, मोहटे इथे मी कापून घेतले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता गॅसवर मी 4 कप पाणी ठेवून घेतलं। या पाण्यामध्ये हे मोहटे घालून घेऊ। मोहट्यांना खूप चीक असतो, म्हणून मोहट्यांची भाजी बनवायच्या आधी मोहटे उकडून घ्यायचे, जेणेकरून मोहट्यांच्या आतमधला चीक सगळा निघून जातो। आता 9 ते 10 मिनटं मोहटे चांगले उकडून घेऊया, जेणेकरून मोहटे चांगले शिजलेही जातील आणि मोहट्यांच्या आतमधला चीकसुद्धा बाहेर निघेल। तर पहा, 9 ते 10 मिनटं मी मोहटे चांगले शिजवून घेतले आणि तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता। हा सगळा मोहट्यांच्या आतमधला चीक आहे। आता हे मोहटे मी 4 ते 5 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले। मोहट्यांच्या आतमधलं सगळं पाणी असं पिळून काढायचं आहे, जेणेकरून मोहट्यांच्या आतमधला सगळा चीक निघून जाईल। अशाच प्रकारे सगळे मोहटे आपण पिळून घेऊया, त्याच्या आतमधलं सगळं पाणी काढून घेऊ। तर पहा, मी सगळे मोहटे इथे पिळून घेतले आहेत आणि मोहटे देखील चांगले शिजले आहेत। आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली। कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ। तेल चांगलं गरम होऊन देऊ। तेलामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चांगल्या अशा ठेचून घालूया। एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आणि 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घालूया। चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून कांदा लवकर गळला जाईल आणि कढीपत्त्याची पानं घालूया। आता कांदा लालसर होईपर्यंत चांगला असा परतवून घेऊ। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूपच छान लागते। कांदा आता लालसर झाला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला। आता याच्यामध्ये हे उकडून घेतलेले मोहटे घालून घेऊया आणि सगळे मसाल्यामध्ये चांगले असे परतवून घेऊ। भाजी चांगली मी इथे परतवून घेतली। आता याच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा। तर पहा, इथे 3 मिनिटं झाले आहेत। मी झाकण काढून घेतलं। भाजी पुन्हा एकदा परतवून घेऊ आणि 1 ते 2 मिनिटं झाकण न ठेवता भाजी अशीच परतवून घेऊया। तर पहा, मोहट्यांची चमचमीत अशी भाजी बनून तयार झाली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका,
जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा मोहट्यांची भाजी बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.